जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13वा. तीर्थाटन. आता प्रभूंचा लौकिक फारच वाढत चालला होता. विविध प्रांतातून प्रभू दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्याला आळा घालण्याच्या हेतूने प्रभूंनी तीर्थाटन करण्याचे ठरवले. तीर्थांना भेट देण्यासाठी बरोबर फक्त 2 शिष्य घेऊन प्रभू पायीच निघाले. भालकीहून निघून प्रभू आधी परळी वैजनाथला गेले. तेथे काही काळ गुप्तपणे काढून मग तुळजापूरला गेले. प्रभूंना लहानपणापासूनच अरण्यात राहून सृष्टीशी समरस होण्याची सवय होती. त्यामुळे त्यांनी प्रवासातल्या थंडी, वारा, ऊन, पाऊस इत्यादींना सहज तोंड दिले. तुळजापूरनंतर प्रभू शिष्यांसह पंढरीला गेले. ते रात्री जेव्हा गावाजवळ पोहोचले तेव्हा चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत होती. शिष्य चिंताग्रस्त झाले की पलीकडे कसे जायचे, पण प्रभू मात्र शांत होते. इतक्यात एका नावाड्याने त्यांना हाक मारली आणि म्हणाला, काळजी करू नका, मी तुम्हाला सुरक्षितपणे पलीकडे पोचवतो. नावेतून पलीकडच्या तीरावर उतरून पाहतात तो काय, नावही नाही आणि नावाडीही नाही. मग पलीकडच्या तीरावर प्रभूंनी आपल्या शिष्यांसह 5 दिवस भजनानंदात काढले. त्यानंतर ते गावात राहायला गेले. गावात आल्यानंतर एका सकाळी प्रभू कोणालाही कळू न देता एकटेच पंढरीनाथाच्या दर्शनाला निघाले. कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून त्यांनी भिकाऱ्याचा वेश धारण केला होता. त्यांनी डोक्याला एक फाटकी चिंदी बांधली होती. अंगात फाटका अंगरखा व मळकी लंगोटी परिधान केली होती. प्रभू मंदिरात पोहोचले, पण त्यांना कोणी पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करू दिला नाही. कारण प्रभूंच्या वेशामुळे बडव्यांच्या माणसांना वाटले की हा कोणी भिकारी आहे. प्रभू जबरदस्तीने आत शिरू लागताच लोक त्यांना मारहाण करून हाकलून देऊ लागले. इतक्यात प्रभूंच्या गळ्यात एक हार येऊन पडला. त्याचबरोबर पांडुरंगाची मूर्ती थरथर कापू लागली. हा चमत्कार बघून पुजारी भयभीत झाले. या चाललेल्या गोंधळात गर्दीतल्या एका माणसाने प्रभूंना ओळखले. त्याने ओरडून सांगितले की हे कोणी भिकारी नसून कल्याणचे माणिक प्रभू आहेत. हे साक्षात माणिक प्रभू आहेत. हे ऐकून तेथील सर्व लोकांनी प्रभूंपुढे दंडवत घातले. त्यानंतर प्रभूंनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. प्रभूंनी स्वतः रचलेल्या एका पदात आपल्या पांडुरंग भेटीचे वर्णन केले आहे की कडकडोनी माणिकदास विठ्ठलासी भेटले. पंढरीत असताना प्रभू पांडुरंग रूप बनले होते. तेथे त्यांनी पांडुरंगावर अनेक पदे, अष्टके, आरत्या, शेजारती इत्यादी रचले. प्रभूंनी पांडुरंगाची महापूजा केली. हजारो रुपयांचा खर्च झाला. प्रभू तेथे असल्याचे कळताच आसपासच्या गावातले हजारो लोक रोज प्रभू दर्शनाला येऊ लागले. पंढरपूरला काही काळ काढून प्रभू पुण्याच्या मार्गाने गिरनार पर्वतावर गेले. जाताना त्यांनी पुण्यातील भांबुर्ड्याच्या मठात काही दिवस मुक्काम केला. भांबुर्ड्याच्या मठात प्रभूंचा मुक्काम जंगली महाराजांकडे होता. तेथे प्रभू व जंगली महाराज या दोघांची एकांतात चर्चा चाले. असे बरेच दिवस चालले होते. प्रभूंच्या भेटीची खूण म्हणून भांबुर्ड्यातील एका लहानच्या प्रवाहाला माणिक असे नाव दिले गेले. प्रभूंनी आपल्या बरोबरच्या शिष्यांना पुण्याहूनच परत पाठवले. त्यानंतरचे तीर्थाटन एकट्यानेच केले, कारण संपूर्ण तीर्थाटन पायीच करण्याचा संकल्प होता. उत्तर देशाच्या तीर्थयात्रा अत्यंत कष्टाच्या असल्यामुळे शिष्यांना आपल्याबरोबर पायी चालणे जमणार नाही याची त्यांना खात्री होती. पुण्याला भेट दिल्यानंतर प्रभू गिरनारला गेले. गिरनार पर्वतावर प्रभू बरेच दिवस वास्तव्य करून होते. गुरुवारचे दत्ताचे भजन प्रभूंनी गिरनार वास्तव्यातच रचले.
उत्तरेकडील बहुतेक सर्व तीर्थांना भेट देऊन प्रभू परत दक्षिणेकडे वळले. प्रयाग, काशी, गया, हरिद्वार, गंगोत्री, बद्री केदार व बद्रीनारायण अशा प्रमुख तीर्थांना त्यांनी भेट दिली. माहूर, जगन्नाथपुरीसह दक्षिणेतील सर्व तीर्थे झाल्यावर प्रभू व्यंकटगिरीवर काही दिवस राहिले. तेथे प्रभूंनी व्यंकटेशावरील पदे, अष्टक, आरती इत्यादी रचले. शेवटी प्रभूंनी कोल्हापूर, नृसिंहवाडी, गाणगापूर इत्यादी ठिकाणांना भेट दिली. अशा तऱ्हेने सर्व छोट्या मोठ्या तीर्थांना भेट देऊन झाल्यानंतर प्रभू कल्याणला परत आले. प्रभू अचानक परत आलेले पाहून घरच्या मंडळींसकट संपूर्ण कल्याण गाव आनंदित झाले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.